नमस्कार, मी डॉक्टर राजेश राळ पाटील। आज आपल्याला एका अशा व्यक्तीची माहिती देणार आहे ज्या व्यक्तीनं आपलं IASचं प्रशिक्षण 1951च्या दशकामध्ये पूर्ण केलं आणि ही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये तहसीलदार, जिल्हाधिकारी असे काम करत करत परराष्ट्र विभाग, वित्त विभाग, गृह मंत्रालय, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा श्रम मंत्रालय या सर्व विभागामध्ये काम करत असताना एके दिवशी या माणसाची नेमणूक प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च स्थान समजले जाणारे कॅबिनेट सेक्रेटरी, पंतप्रधान कार्यालय या पदावरती करण्यात आली आणि या माणसाने त्या पदाला संपूर्णपणे न्याय देत त्या पदावरती काम करत असताना 1984 ते जवळपास 1993-94 पर्यंत म्हणजे माजी पंतप्रधान राजीव गांधी, माजी पंतप्रधान चंद्रशेखर, माजी पंतप्रधान VP सिंग आणि माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या काळामध्ये प्रधानमंत्री कार्यालयाचे कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून काम केलं। तसेच प्रिन्सिपल सेक्रेटरी टू प्राईम मिनिस्टर या पदावरती सुद्धा काम केलं। या पदावरती काम करत असताना त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं, प्रशासनामध्ये काम करत असताना काम कसे केले पाहिजे, भारत देशामध्ये कुठल्याही प्रकारचे निर्णय घेताना त्या निर्णयाचे परिणाम अतिशय दूरगामी होत असतात। जितके प्रदेश आहेत तितके प्रश्न आहेत। जम्मू काश्मीरचा प्रश्न असोत की ईशान्येकडील राज्यांचा प्रश्न असोत, दक्षिण भारतातील राज्यांचा प्रश्न असोत, भाषावार राज्यांचा प्रश्न असो की प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगळे आहेत आणि प्रत्येक राजकीय नेत्याची मानसिकता सुद्धा वेगळी आहे। आणि या प्रत्येक नेत्यांच्या बरोबर काम करत असताना, प्रत्येक व्यक्तीबरोबर काम करत असताना त्यांना प्रशासन चालवणे, प्रशासनामध्ये चांगले निर्णय घेणे आणि ते निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणे असे कार्य ज्या व्यक्तीने अतिशय समर्थपणे पेललं असे श्री BG देशमुख हे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी होते, ज्यांनी आपल्या कामाची सुरुवात गुजरातमध्ये जिल्हाधिकारी म्हणून केली आणि प्रशासकीय सेवेतलं सर्वोत्कृष्ट पद म्हणजे कॅबिनेट सेक्रेटरी या पदावरती ते निवृत्त झाले। त्यांनी त्यांच्या स्वानुभवावरती प्रशासनामध्ये काम कसं करावं, प्रशासनामधील व्यक्तींबरोबर सलोखा कसा राखावा, विरोधकांशी काम करताना कसे निर्णय घ्यावेत या सर्वांची माहिती त्यांनी स्वतःचे अनुभव म्हणजे त्यांनी कॅबिनेट सेक्रेटरी लुक्स बॅक या नावानं हे इंग्लिश पुस्तक लिहिलं होतं, परंतु त्याचं अनुवाद श्री अशोक पाध्ये यांनी आपल्या समोर आणलेला आहे। प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याला प्रशासकीय सेवेचं आकर्षण फार पूर्वीपासून आहे आणि या आकर्षणाबरोबरच प्रत्येकाला वाटतं की मी स्वतः संधी अधिकारी व्हावं, पण संधी अधिकारी व्हायचं किंवा संधी अधिकारीने झाल्यानंतर काम कसं करावं हे प्रत्येकाला जर माहीत असावं तर त्यांनी BG देशमुख साहेबांचं पुणे ते पंतप्रधान कार्यालय हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावं, आपल्या वाचकांना वाचण्यास द्यावं, प्रत्येक शाळेनं, प्रत्येक शिक्षकानं त्याचं सार्वजनिक वाचन करावं असं मला वाटतं। असं हे पुस्तक आणि खरोखर BG देशमुख साहेबांचे अनुभव त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक अगदी अडचणीवर मात करत करत त्यांनी संपूर्णपणे आपल्या आयुष्यात आपल्यावरती एकही डाग लागू न देता प्रशासकीय व्यवस्थेत काम केलं आणि त्यावरती ते रिटायर झाले। असे हे BG देशमुख साहेब अगदी आदर्शवत असे IAS ऑफिसर आणि त्यांचे हे चरित्र अगदी त्यांनी प्रत्येक पानावरती किंवा प्रत्येक घटना रेफरन्स सहित दिलेली आहे। ही एकही घटना चुकीची असू शकत नाही कारण ते पुस्तक कॅबिनेट सेक्रेटरीने लिहिलं आहे। असं हे पुस्तक। जय हिंद, जय भारत।